गावी आणि माझं गाव तुम्ही पाहताय की शावळ हे गाव अक्कलकोट तालुक्यापासून 21 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे आणि आज एक वेगळाच म्हणजे उत्साह या गावामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय। मंदिराचा उत्साह 9 तारखेपासून चालू आहे। 9 ते 19 तारखेपर्यंत ही यात्रा महोत्सव कार्यक्रम चालू आहे। त्याच्यामध्ये 5 दिवस पूजा होम हवन हे कार्यक्रम चालू आहे। 11 दिवस तर हे आणि सर्व जनता आम्हाला लई सहकार्य केलेत, पैशाचं पण केलेत, देणगी पण दिलेत, वस्तू रूपाने धान्य रूपाने सर्व काही आम्हाला भरपूर मदत केलेलं आहे। यात्रा सुखरूपपणे पार पडलेला आहे। मनपूर्वक मी आभार मानतो, कारण माझ्या आयुष्यमाने हा क्षण होता माझ्या ते यात्रा म्हणजे आता ते चालू आहे, कारण ह्यापूर्वी असं यात्रा ह्या गावात कधी केव्हाही भरलेलं नाही। अक्कलकोट तालुक्यातील शावळचे ग्रामदैवत श्री ब्रह्मलिंग देवस्थान यांचा हा दृश्य तुम्ही पाहू शकता। या मंदिरातील दृश्य खूपच एक मनाला वेगळाच अनुभव देणारा आणि प्रत्यक्षात भगवान ब्रह्मलिंग देवस्थान हे साक्षात रूप धारण करून आपल्याला आशीर्वाद देत आहेत असंच होतं। आणि खासियत अशी आहे या देवाची की सकाळची जी किरणे आहेत, सकाळची किरणे पहिल्यांदा या मंदिराला लोटांगण घालताना दिसत आहेत आणि त्यानंतर दिवसभराचा प्रवास। यावर्षीचा यात्रा महोत्सव 2024 ब्रह्मलिंग यात्रा महोत्सव 2024चा उत्सव ध्वजारोहण कार्यक्रमाने सुरुवात झाला आणि श्री ब्रह्मलिंग देवस्थानातील हा पूर्ण कार्यक्रम तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय। यात्रा महोत्सवच्या वेळी रोज रात्री पुराण प्रवचन कार्यक्रम चालायचा। ಎಲ್ಲ ದಯಮಾಡಿ ಬಸ್ಸಿ ನಮ್ಮರ ವಿನಂತಿ ಬಸ್ಸಿಗೆ ನಂಬಿಕೆ ಇಟ್ಟು ನಮಸ್ಕರಿಸುತ್ತಾ ಯಾವ ಪರಮೇಶ್ವರನ ಸಹಜಾತ್ಮಕದಿಂದ ಅವತರಿಸಿ ಧರಣಿ ಮಂಡಲದಲ್ಲಿ ಸುಕ್ಷೇತ್ರ ಕೊಲ್ಲಿಪಾಟಿ ಸೋಮೇಶ್ವರ ಲಿಂಗದಲ್ಲಿ ಉದ್ಭವಿಸಿರುವಂತ ಜಗ ಸಂಚಾರಗೈದು ಜಗ ಉದ್ಧಾರಗಳಿಸಿ ಸುಜ್ಞಾನದ ಸುದಿಯನ್ನ ಬೀರಿರ್ತಕ್ಕಂತ ಸದ್ಗುರು ಕರಿಸಿದ್ದೇಶ್ವರನ ಅಡಿದಾವರಿಗಳಿಗೆ ನತಮಸ್ತಕನಾಗಿ ಯಾವ ಇಂದಿನ ದಿವಸ ಭಕ್ತಿಯಲ್ಲಿ ತುಟ್ಟ ತುದಿಯನ್ನ ಮುಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂತ नमस्कार, जय शिवराय मित्रांनो। मी आलोय माझ्या गावी आणि माझं गाव तुम्ही पाहताय की शावळ हे गाव अक्कलकोट तालुक्यापासून 21 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे आणि आज एक वेगळाच म्हणजे उत्साह या गावामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय। सध्या ब्रह्मलिंग देवस्थान जे पूर्ण शावळ ग्रामदैवत आहे, पूर्ण शावळ गावाचं जे आराध्यदैवत श्रद्धा असलेलं हे जे मंदिर आहे, या मंदिरामध्ये एक उत्साह
मागील 10 दिवसापासून हे चालू आहे. उत्साह हा खूप म्हणजे खूप कार्यक्रम होत आहेत. मी अनेक व्हिडिओजद्वारे तुम्हाला मी दाखवलेला आहे. आज मी तुम्हाला अक्षरशः आतमध्ये जे काही व्हिडिओज म्हणजे पूर्णपणे मी हे करण्यासाठी इथे आलेलो आहे आणि खूप छान वाटतं, कारण ही आमची पहिल्याच वेळेस ही जत्रा आहे. माझ्यासोबत आहेत कमिटीचे आपले नागनाथ पवार आणि हे सर्व कमिटी वगैरे पाहत असतात. तर तुम्ही काय सांगू शकाल? मंदिराचा उत्साह वगैरे कधी सुरू झाला? मंदिराची यात्रा कधी चालू झाली? मंदिराचा उत्साह 9 तारखेपासून चालू आहे. 9 ते 19 तारखेपर्यंत ही यात्रा महोत्सव कार्यक्रम चालू आहे. त्याच्यामध्ये 5 दिवस पूजा होम हवन हे कार्यक्रम चालू आहे. 11 दिवस हे रात्री संध्याकाळी ब्रह्मलिंगेश्वर महापुराण हे म्हणून कार्यक्रम संध्याकाळी चालतो. या कार्यक्रमाला बहुसंख्य उपस्थित लोकांनी येऊन त्या कार्यक्रमाचा आस्तावा घेतात. आणि हे पहिल्या वर्षीच तुमचा हा उत्सव? नाही, या देवाला कधीही यात्रा नसते. म्हणजे ह्या देवाचा सर्व प्रकारे जीर्णोत्तर झालेला आहे. नवीनच मूर्ती झाली, पालखी झाली, कळसारोहण झालं, शिखर पहिल्यांदा शिखर होते आमचे 3 ते 4 फूट. आता सध्या 25 फूट शिखर हे आम्ही उंच केलेलं आहे. त्यासाठी ह्या सगळ्या जीर्णोत्तर म्हणून ह्या वर्षी आम्ही या यात्रेचा कार्यक्रम ठरवला आहे. आणि या यात्रेचं रूपरेषा कशी आहे? म्हणजे किती पालखी आलेल्या आहेत? आता ह्या यात्रेला बघा आम्ही नियोजन केलं होतं 15 गावची पालख्या. असं हे नियोजन 15 गावची पालख्या, 15 गावचे पुजारी लोक येणार आहेत, आणखी 15 गावचे महाराज लोक येणार आहेत, 15 गावचे पालख्या सगळे मिरवणूक झाले आहेत. गावातील कमीत कमी 1001 असं महिला असं कुंभमेळा म्हणून आम्ही त्यांचं हे आज मिरवणूक केली आहे. भव्य प्रमाणात मिरवणूक झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.
ते आजचं सर्व गावकरी मंडळी लई सपोर्ट केले तर वाहनधारक आणि ते टेम्पोवाले आणि पाण्याचे टँकर सर्वजण गावकरी आणि आजूबाजूचे सर्व लोक नागरिक आणि सर्व जनता आम्हाला लई सहकार्य केलेत. पैशाचं पण केलेत, देणगी पण दिलेत, वस्तू रूपाने धान्य रूपाने सर्व काही आम्हाला भरपूर मदत केलेलं आहे. यात्रा सुखरूपपणे पार पडलेला आहे, काही अडचण आलेलं नाही. सर्व काही ब्रह्मदेवाची इच्छा आहे असं आम्हाला वाटतंय. धन्यवाद द्यायचा असेल कोणाला तर तुम्ही कोणाला द्या. आम्हाला धन्यवाद द्यायचा आहे ते आपल्या गावकरी मंडळींना आणि आपल्या मोठ्या लोकांना, त्यांनाच धन्यवाद देणार. जे पुजारी लोकांना ते गदी पुजारी लोकांना धन्यवाद देणार आहेत. 16 पालखी आले तर त्या या जत्रेमध्ये आजूबाजूचे सर्व लोक लई लोकांना 10-12 हजार पर्यंत लोक येणार आहेत. आलेले आहेत, आज आलेले आहेत आणि उद्या तर 20,000 पर्यंत येणार आहे लोक. 20,000 पेक्षा जास्त आहे उद्या. थँक्यू. ಮತ್ತೆ ಟ್ಯಾಂಕರ್ ಸೇವೆ ಮಾಡ್ಲಿಕತ್ತಾರೆ. ಊರಾಗ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ರಿ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಗಲ್ಲಿ ಮನೆಗೆ ನೀರು ಸೇವೆ ಮಾಡ್ಯಾರ. ಆ ಚಾಲಕ ಮಾರಾಟ ವಾಹನ ಸಂಘಟನೆಯವರಿಗೆ ಕಮಿಟಿ ವತಿಯಿಂದ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಸಂಖ್ಯೆ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ದೇಶಮುಖ್ ಅವರು ಈ ಎಲ್ಲಿ ರಸ್ತೆ ಖರಾಬ್ ಅಲ್ಲಿ ಅವರು 3 ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ ಮತ್ತು ಅವರು ಟ್ಯಾಂಕರ್ ಸೇವೆ ಮಾಡ್ಯಾರ. ಅವರಿಗಾದರೂ ಕಮಿಟಿ ವತಿಯಿಂದ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಮತ್ತು ಎಲ್ಲ कमिटीला प्रत्येक समिती तयार करून आपल्यासोबत आणखी एक कमिटीचे मेंबर्स आहेत आणि हे सर्व कमिटीचे कार्यकर्ते आहेत. सर्व म्हणजे 24 तास हे दक्ष राहतात, कायम कार्य करत असतात. त्याच्यामध्ये मेन आपले बाबूराव यांच्याशी आपण गप्पा मारूया. तर तुम्हाला कसं वाटतं ह्या पूर्ण गावामध्ये हा उत्साह चालू आहे मागच्या 10 दिवसापासून आणि तो उत्साह तुमच्या मनावरचा तर आनंद दिसतोच आहे, पण बाकी गावकऱ्यांच्या आनंदामध्ये आणि इतर शिवाय आपले सगळ्या जाती धर्माच्या लोकांबद्दल वगैरे तुम्ही 2 शब्द सांगा. सर्वप्रथम मी ग्रामस्थाच्या वतीनं व ब्रह्मलिंग देवालय पंच कमिटीच्या वतीनं तसंच एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून या नात्यानं सर्व गावकऱ्यांचं मनपूर्वक मी आभार मानतो. कारण माझ्या आयुष्यमाने हा क्षण होता माझ्या ते यात्रा म्हणजे आता जे चालू आहे. कारण ह्यापूर्वी असं यात्रा ह्या गावात कधी केव्हाही भरलेलं, लोकांनी इतकं प्रतिसाद दिला या यात्रेला की डोळ्याच्या पारणं फिटल असं आज या ठिकाणी आज मिरवणूक झाली. खूप लोकांचं मी मनापासून कौतुक करतो. सर्व जाती धर्मातील लोकांना ह्या देवालयासाठी प्रतिसाद चांगला मिळाला. लोकवर्गाने लोकांनी चांगल्या प्रकारे दिले. सहकार्य खूप तरुणांनी तर खूप सहकार्य केलेलं आहे. तसंच गावकऱ्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. तर ह्या
असा हा उत्सव आम्ही तर माझ्या आयुष्यात तर मी जन्माच्या अगोदर मी पाहिलं नाही. माझ्या जन्माच्या अगोदर केव्हा झालं होतं हे मला कल्पना नाही. यापुढे असं यात्रा होईल हे मला न भूत न भविष्य अशा प्रकारचं आज मिरवणूक झाले. आणि लोकांचा प्रतिसाद तर विचारू नका तुम्ही. ह्या मध्ये फक्त इतक्या स्त्रियांसाठी सुद्धा जागा शिल्लक नव्हते. अशा गावकऱ्यांनी भरभरून देवाला प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचं परत एकदा मनापासून मी त्यांचा आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. खूप छान असं तुम्ही माहिती दिलात. आपल्यासोबत आहेत दत्ता भोसले, यांना आपण विचारूया की तुम्हाला कसं वाटतं आजचा हा कार्यक्रम. मला जसं कळतंय तसं आपण काय कधी यात्रा बघितला नव्हता. सध्या तर यात्रा झाला, व्यवस्थित आनंद वाटतोय मनामध्ये. असं यात्रा दरवर्षी व्हायला पाहिजे. तुम्ही पाहिलात की यांचा उत्साह, गावकऱ्यांचा हा उत्साह खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि खूप छान असं वाटते. जत्रेला असं वाटतं की एक मोठा असं खूप मोठा सण साजरा होत आहे. आणि तुम्ही विचार करा, आपले पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण जगामधले जे आराध्य दैवत आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारीला मोठ्या प्रमाणात साजरी होते. ती जयंती सोडून अगोदर आपण ब्रह्मलिंगाचे हे जे काही श्रद्धास्थान असलेलं हे देवस्थान आहे याच्यावरती अगोदर आपण जास्त वेळ देऊन अगोदर यांचं हे करूया आणि परत आपण 20 तारखेला परत ही जयंती आपण साजरा करू. इतकं हे गावामध्ये सगळ्यांनी समंजस केलाय. सर्वांनी एकत्र येऊन हे विचार केलेला आहे आणि खूप छान असं गावात एकोप्याने सगळेजण राहतात. खूप जाती धर्माचे लोक प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. कुणालाही कधीही काही कमी पडू दिलेलं नाहीये. ब्रह्मलिंग देवस्थानाला तर कधीच काही कमी पडलेलं नाहीये. जे कोणी काही मागितलं तरी ते लोक त्या वेळेस देणगी म्हणा, आर्थिक मदत म्हणा, शारीरिक मदत म्हणा येऊन त्यांनी जे काही त्यांचं कामं असतील तर ते कामं 24 तास करत राहतात. तर खूपच खरंच या कार्यकर्त्यांना खूप सलाम आहे. आणि ब्रह्मलिंग देवस्थानाचे पुढील अपडेट्स जे आहेत ते मी तुम्हाला देतच राहील. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही पण सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अशा अनेक कार्यक्रमांनी ही जत्रा रंगली होती. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी असेच व्हिडिओ पुन्हा तुमच्यासाठी घेऊन येतो आहे.